गुड आफ्टरनून मित्रांनो. तर हा नेचर बघा तुम्ही किती छान आहे. आणि आज आपण गोष्टीला जाणार आहे. आणि पुन्हा एकदा तुम्ही कसे आहात परत कमेंट्समध्ये सांगा. आणि हा नेचर बघा, हे सावळघाट आहे आणि किती छान आहे बघा. मॅपमध्ये तुम्हाला दाखवून वरतून, पण ह्या साईडने बघा किती छान आहे. आणि सनसेटच्या संध्याकाळी खूप सुंदर दिसतो इथे. आणि फोटो काढायला तर एकच नंबर. आणि किती जंगल आहे बघा. याच जंगलामध्ये बिबटे असतात. हे सावळघाट आहे आणि इथंच खूप ट्रॅफिक असते. तर या साईडला बघू शकता खूप धूळ उडते. हा रोड आहे आणि काही गाडीचं बिघाड झाल्यावर इथं खूपच ट्रॅफिक होऊन जाते. आणि आजूबाजूला बघा, आणि ह्या लोडिंग गाड्या वरती चढता आहेत. तर मॅपमध्ये बघू शकता तुम्ही, हा मॅप आहे आणि हा सावळघाटचा रस्ता आहे. आणि मंदिर दिसते तिथं आता आपण सध्या होतो. आणि डॅम पण आहे, जंगल पण दिसते तुम्हाला. तर चला आपण आता पुढे जाऊ आणि बघू. आपण एक शेतामध्ये जायचे, शेतामध्ये एन्जॉय करू आपण. तोपर्यंत हा सावळघाट तुम्ही एन्जॉय करा. व्हिडिओमध्ये मी दाखवतोय आता तुम्हाला. आणि इथे धूळ पण बघा किती उडते. ही धूळ बघा, मोटरसायकलवर यायला किती मुश्किल होतं. ह्या टनावर किती माती आहे बघा. तर मी इथं आलो आहे शेतामध्ये. आणि आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही. वालाच्या शेंगा लावल्यात, वालाच्या शेंगा, टोमॅटो. हे टोमॅटो घरच्या घरी बघा, फ्लावर आहेत. आणि पाण्याची टाकी बघा. आणि धुण्यासाठी मस्त बनवलं आहे. ही पाण्याची टाकी बनवली त्यांनी. आणि हा गोठा आहे. आणि इथे पण काहीतरी लावले, ते तुम्हाला जवळून दाखव. तर हे लसूण लावले, या साईडला लसूण आहे. हे लसूणाचे वाफे. आणि या साईडला मेथी आहे. आणि खूप आंतरपीक घेतले त्यांनी. ते बटाटे, वाटाणे, सर्व गोष्टी लावल्या त्यांनी. आणि त्या साईडला कांदा आहे, आय थिंक. हां, कांदाच आहे. तर मध्ये सूर्यफूल आहेत आणि हे सूर्यफूल लावलेत. वाटाणे आहेत, समोर वाटाणे. आणि हरभरा, हे पूर्ण हरभरा आहे.
आणि घरच्या घरी खाण्यासाठी चांगलं आहे, मस्त. हे वटाणे आहेत. आणि सर्व गोष्टी लावल्या आहेत त्यांनी. वाटाणे, हरभरा, मेथी, लसूण. आणि शेतामध्ये काय कुठं विकत घेण्याची आवश्यकता नाही, आपल्या शेतात एवढं काही पिकवतात, खर्च वाचतो. तर चला आपण आता चहा घेऊ. आणि ही मांजर बघा किती शांतपणे मस्त ऊन खाते. ही गरमागरम चहा. आणि शेतामध्ये पक्षी आहेत, झूम करून दाखवते तुम्हाला. हे बघा, जवळपास 5-6 पक्षी आहेत इथे. आणि हे पक्षी कोणते आहेत मला पण माहिती नाही, पण तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये सांगा. बघा उडाले. आणि हरभऱ्याची भाजी खोडताय बघा. आणि आमची उन्नू. उन्नू काय करते बाळा? तू काय करते? काय करते? माती टाकते. उन्नू तिकड नको जाऊ बाळा. काय? आणि हे सूर्यफूल आहे, पण छोटंसं झाड आहे, ते मोठं होईल आणि त्याला फुले येतील. आणि शेतामध्ये मस्त वाटतं. काय? दगड? टाकून दिलं. बाजूला या साईडने गहू टाकणार वाटतं, ते सांगत होते इथे. आणि ही जमीन बघा कशी गोडशीची साईडने असं जमीन असते, काळी माती असते. आणि पाणी सोडलंय त्यांनी, म्हणजे पलीकडनं आहे ते पाणी. आणि समोर केळी लागले आहेत, तुम्हाला जवळून दाखवतो. एकच नंबर केळी, अजून छोट्या आहेत, मोठ्या झाल्यावर मस्त होतील. आणि बघा त्या साईडने. आणि ही केळीची जात कोणती येते नाही माहिती, पण भरपूर लागलेत केळी. इथे गहू लावला आहे त्यांनी, ही दुसरीची जागा आहे वाटतं. हे छोटे छोटे रोप उगलेत. आणि ही पाण्याची टाकी बघा, म्हणजे पाईपातून डायरेक्ट पाणी याच्यामध्ये टाकीमध्ये सोडायचं, म्हणजे पाण्याची कमतरताच नाही मग. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, शॉर्ट व्हिडिओमध्ये, की लसणाची मशागत करताना. तर त्यांनी विळा ठेवला आहे आणि ह्या असं मशागत करतात. मोकळी माती करून द्यायची आणि खत टाकायचं त्याच्यावरतून.
किंवा पाणी सोडायचं, म्हणजे जागा भुसभुशीत होते. आता हे कडक झालंय ना, कडक झाल्यामुळे बघा हे रेषा पडल्यात. अशी मशागत करायची. हे वासरू किती शांतपणे बसलंय बघा, मस्त आराम करत आहे. आणि किती क्यूट आहे. डोक्यावरून हात फिरवतात, किती शांतपणे बसलाय बघा. इथे आहे आणि इथं पण आहे आणि कुत्रा पण आराम करतोय. बाकी इथे आहेत. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, लाईक करा. आणि समोरच बायपास रोड आहे, जर तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेन लिंक, आणि जाऊन तो व्हिडिओ बघा तुम्ही. आणि इथून सुरू होतो तो रोड, तर नक्की बघा तुम्ही. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.